कात्रजचा चौक पहाटेपासून रात्रीपर्यंत धावणाऱ्या गाड्यांनी भरलेला, एकदम साधा दिसणारा हा परिसर अचानक महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर हॉटस्पॉट म्हणून उभा राहिलाय। हे कुणालाच कल्पना नव्हतं, पण आता इथूनच राज्यातील सर्वात मोठा राजकीय मेसेज जाणार आहे। कारण पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिंदे विरुद्ध ठाकरे ही फक्त निवडणूक नाही, तर अस्तित्वाची थेट भिडत ठरणार आहे। आणि ही भिडत पेटवायला सुरुवात कुठून होणार? एका साध्या प्रभागातून, आणि ते म्हणजे कात्रजच्या मध्यातून। उदय सामंतांनी एक घोषणा केली आणि पुण्याच्या राजकारणात हलकल्लोळ झाला। कात्रजमध्ये 35 कोटींच्या कामाचं भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि इथूनच आमच्या महापालिका प्रचाराची सुरुवात होणार आहे। म्हणजेच सरळ सरळ ठाकरे गटातील वसंत मोरे यांच्या बालेकिल्ल्यातच शिंदे गट दंड थोपटतोय। दोन्ही सेनेचे दोन्ही महारथी समोरासमोर येणार आहेत। एका बाजूला वसंत मोरे आणि ठाकरेंची सेना, तर दुसऱ्या बाजूला रवींद्र धंगेकर आणि शिंदेंची सेना। या दोघांचा संघर्ष पुण्यातली राजकीय धूळ उडवणारच, कारण ही फक्त लढाई नाही, तर कोण पुण्यातील खरी शिवसेना आहे याची अंतिम परीक्षा घेण्याची ही वेळ आहे। आणि ते पुण्याचे लोक नक्कीच लवकरच दाखवतील। पण ते कसं, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊ। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। पुणे महानगरपालिका निवडणूक ही शिवसेनेच्या दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची, अस्तित्वाची आणि जनाधाराची खरी कसोटी आहे। शिवसेनेचे 2 तुकडे झाल्यानंतर प्रथमच होणारी महानगरपालिका निवडणूक असल्यानं ही निवडणूक साधी राहूच शकत नाही। भाजप जरी राज्यभर महायुतीची भाषा करत असला, तरी पुण्यातील वास्तव मात्र वेगळं आहे। पुणेकरांचं मत, नेतृत्वाचं पॅटर्न आणि स्थानिक समीकरण भाजपला महायुतीपासून दूर नेत आहेत। त्यामुळे शिंदे गटाला पुण्यात स्वबळावर लढावं लागण्याची शक्यता वाढली आहे आणि त्यामुळेच शिंदेंनी पुण्यातील संपूर्ण राजकीय सूत्र काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हातात दिली आहेत। धंगेकर हे शांत, संयमी आणि लोकांमध्ये मिसळणारे नेते, पण त्यांच्या पुढे यावेळी उभा आहे एक आक्रमक खेळाडू वसंत मोरे नावाचा। मनसेतून उठून ठाकरे गटात दाखल झालेला हा नेता मूळचा लढवय्या आहे। पुण्यात तगडा जनाधार, जमीन पातळीवर कार्यकर्त्यांचं फॉलोविंग आणि स्वतःची निवडणूक शैलीमुळे वसंत मोरेंना स्वतंत्र ओळख आहे। यावेळी ते स्वतः आपल्या मुलाला देखील मैदानात उतरवत आहेत। त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी केवळ राजकीय नाही, तर भावनिक आणि वैयक्तिक प्रतिष्ठेची आहे। त्यांच्यावर संपूर्ण पुण्यातील ठाकरे सेनेचा भारही टाकला गेलाय। त्यामुळे मोरे आता तिहेरी जबाबदारी सांभाळत आहेत। स्वतःची जागा, मुलाची जागा आणि संपूर्ण ठाकरे सेनेचं नेतृत्व। या साऱ्या पार्श्वभूमीवर उदय सामंतांनी घोषणा येते। कात्रजमध्ये 35 कोटींचा निधी मंजूर झाला असून त्याचा GR देण्यासाठी ते पुण्यात आले आहेत। त्याचबरोबर एकनाथ शिंदे लवकरच नवले ब्रिज परिसराची पाहणी करणार असून याच कात्रजमध्ये कामाचं भूमिपूजन होणार आहे। याचा थेट अर्थ असा की शिंदे गटाने या निवडणुकीची पहिली राजकीय फटाका फोडण्याची कात्रजची निवड केलेली आहे। आणि विशेष म्हणजे कात्रज हा नेमका वसंत मोरे यांच्या बालेकिल्ल्याचा मध्यबिंदू आहे। या घोषणेमुळे पुण्यातील समीकरण झपाट्याने बदलले। कात्रजमधून प्रचार सुरू करणं हा फक्त निवडणुकीचा भाग नाही, तर ठाकरे गटाला दिलेला स्पष्ट इशारा आहे। तुमच्या मैदानातच आम्ही लढणार आणि ताकद कुणाची ते दाखवून देणार। आता आगामी काही दिवसात या भूमिपूजनाचा राजकीय सिरियल सुरू होईल। पोस्टर्स, बैठक, रॅलीज, विरोधकांवरील हल्ले आणि त्याला दिली जाणारी प्रत्युत्तर। धंगेकर विरुद्ध मोरे ही लढत आणखी मनोरंजक आहे, कारण शैली वेगळी, मतदारांशी संवाद वेगळा आणि दोघांची प्रतिष्ठा देखील वेगळी। धंगेकर शांत, संयमी, तर मोरे आक्रमक, भिडस्त आणि पुण्याचा मतदार हे 2 टोक समजून घेत असतानाच मतदान करतो। त्यामुळे कोणाचा अंदाज कोणाच्या बाजूने वळतो हे आतापासून चर्चेचा विषय बनलाय। एकीकडे शिंदे गट 35 कोटींच्या कामामधून विकासाची भाषा करणारे आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गट स्थानिक संघटन, जुने संबंध आणि मोरे यांच्या लोकप्रियतेवर भर देणार आहे।
पुण्यातील प्रत्येक प्रभागात शिवसेनेचा प्रभाग वेगळा आहे आणि यावेळी तो कोणत्या बाजूने फिरतो यावर निम्म्याहून जास्त निकाल अवलंबून राहणार आहे। कात्रजच्या चौकातून फोडला जाणारा प्रचाराचा नारळ ही फक्त सुरुवात आहे, कारण पुण्यातील निवडणूक म्हणजे केवळ विजय नाही तर शिवसेनेचा खरा वारस कोण याची राज्यभर होणारी घोषणा आहे। दोन्ही गट, दोन्ही नेतृत्व आणि दोन्ही कार्यकर्ते आता पूर्ण ताकदीने उतरणार आहेत आणि या सगळ्यांचा थेट केंद्रबिंदू ठरत आहे कात्रजचं रणांगण। आगामी काही महिन्यात पुण्यातील हवा बदलताना दिसेल। सभा होईल, रोड शो होतील, सोशल मीडियावर वाद रंगतील, जमावाच्या घोषणा आणि काही ठिकाणी तणाव निर्माण होईल। सगळं तापणार आहे, पण शेवटी या लढतीचा निकाल पुणेकरच ठरवणार आहेत। कोण पुण्यातली सेना, कोणाची माणसं जास्त, कोणाचा जनाधार मोठा आणि महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेची चव पुण्याच्या मतदारांनी कोणाच्या बाजूला पसंत केली। कात्रजच्या चौकातून उभा राहणारा राजकीय धूर संपूर्ण पुण्यात पसरून जाणारच आणि या धुरातून बाहेर येणारं चित्र कोणाचं घट्ट असेल, कोणाचं ढासळतर असणार आहे हे पाहणं सगळ्यांसाठी रोमांचक ठरणार आहे। त्यामुळे मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।